नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष 2025 इयत्ता दुसरी, विषय बुद्धिमत्ता, प्रश्न 51 ते 75। मित्रांनो 25 प्रश्न आहेत, गुण आहेत 50। प्रश्न नंबर 51, रॉकेलला दूध म्हटले, दुधाला तेल म्हटले, तेलाला पेट्रोल म्हटले, पेट्रोलला दही म्हटले, तर चहा बनविताना आई कशाचा वापर करेल? विद्यार्थी मित्रांनो, चहा बनविताना आई दुधाचा वापर करते। मग दुधाला तेल म्हटले, बघा चहा बनविताना दुधाचा वापर होतो, दुधाला या प्रश्नामध्ये तेल म्हटलेलं आहे, म्हणून प्रश्न नंबर 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तेल। प्रश्न नंबर 52, मला चित्र रंगवायला आवडते, या वाक्यात सर्वात जास्त अक्षरे असलेल्या शब्दामध्ये एकूण किती अक्षरे आहेत? विद्यार्थी मित्रांनो, मला चित्र रंगवायला आवडते या वाक्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 शब्द आहेत। पहिल्या शब्दामध्ये 2 अक्षर, दुसऱ्या शब्दात 2 अक्षर, तिसऱ्या शब्दात 5 अक्षर आणि चौथ्या शब्दात 4 अक्षर, म्हणजे सर्वात जास्त अक्षर असलेला शब्द आहे रंगवायला आणि त्यामध्ये 5 अक्षरे आहेत, म्हणून 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5। प्रश्न नंबर 53, खालीलपैकी कोणत्या तारखांना एकच वार असेल? विद्यार्थी मित्रांनो, एक नियम आपल्याला माहिती असायला हवा, दर 7 दिवसानंतर तोच वार येतो। मग आता पर्याय क्रमांक 1 आहे 1, त्यानंतर 8, 15 आणि 22। विद्यार्थी मित्रांनो, 1 मध्ये जर आपण 7 मिळवले तर होणार 8। बघा 1 तारखेला जो वार आहे तोच वार 8 तारखेला येणार। 8 मध्ये पुन्हा आपण 7 मिळवले तर उत्तर येणार 8 आणि 7 झाले 15, म्हणजे 15 तारखेला सुद्धा तोच वार येणार। 15 मध्ये आपण 7 मिळवले तर मित्रांनो होणार 22, 22 तारखेला सुद्धा तोच वार येणार, म्हणजे 1, 8, 15 आणि 22 या तारखांना एकच वार असेल, म्हणजे 1 तारखेला जर सोमवार असेल तर 8 तारखेला, 15 तारखेला आणि 22 तारखेला सुद्धा सोमवारच असेल। मित्रांनो, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। 53व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। मित्रांनो, उत्तर जर पर्याय क्रमांक 1 असेल तर बाकीचे प्रश्न किंवा बाकीचे पर्याय आपल्याला या ठिकाणी बघण्याची आवश्यकता नाही, हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न नंबर 54, मित्रांनो प्रश्न 54 व 55 साठी सूचना, खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा। मित्रांनो, गटात न बसणारं आपल्याला पद ओळखायचे। प्रश्न नंबर 54 आहे पर्याय क्रमांक 1 आंबा, पेरू, सीताफळ आणि पपई। मित्रांनो, हे सगळे फळं आहेत, पण यामध्ये आंबा हे जे फळ आहे त्यामध्ये मित्रांनो याला आपण एक दल फळ असं म्हणतो, म्हणजे थोडक्यात आंब्यात एक कोय असते। बघा पेरू असेल म्हणजे आंब्यात एक बी असते, पेरूमध्ये अनेक बिया असतात, सीताफळात सुद्धा अनेक बिया असतात आणि पपईमध्ये सुद्धा अनेक बिया असतात, म्हणजे गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 1 आंबा। 54व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1। यानंतर आहे प्रश्न नंबर 55। मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 वर्तुळात वर्तुळ, पर्याय क्रमांक 2 चौकोनात त्रिकोण, पर्याय क्रमांक 3 पंचकोनात पंचकोन, पर्याय क्रमांक 4 षटकोनात षटकोन। मित्रांनो, गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 2, कारण की यामध्ये चौकोन दिलाय आणि चौकोनात त्रिकोण दिलाय। बाकी प्रत्येक पर्यायामध्ये जी बाहेर आकृती आहे तीच आकृती आतमध्ये दिलेली आहे, म्हणून 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 56, विवेक केतनपेक्षा मठ्ठ आहे, जतीन केतनपेक्षा हुशार आहे, समीर विवेकपेक्षा हुशार आहे पण जतीनपेक्षा मठ्ठ आहे, तर सर्वात हुशार कोण? विद्यार्थी मित्रांनो, आता एका वाक्याचा आपण विचार करूया। विवेक केतनपेक्षा मठ्ठ आहे, म्हणजे विवेक हा मठ्ठ आहे आणि केतन त्याच्यापेक्षा थोडा हुशार आहे। विवेक हा केतनपेक्षा मठ्ठ आहे, म्हणजे केतन हुशार आहे असं आपण गृहीत धरणार, आणि केतनपेक्षा मठ्ठ, मित्रांनो खाली मठ्ठ आहेत आणि वर हुशार आहेत, म्हणजे आपण वर बाण करूया। वर जो बाण आहे तो आहे
हुशार म्हणजे वर वर जे जाणार ते हुशार हुशार आणि खाली जे असतील ते मठ्ठ. बघा, विवेक हा केतनपेक्षा मठ्ठ आहे म्हणजे केतन हुशार आहे, विवेक मठ्ठ आहे. जतीन हा केतनपेक्षा हुशार आहे. मित्रांनो बघा, जतीन केतनपेक्षा हुशार म्हणजे केतनपेक्षा पण आणखीन हुशार आहे जतीन. बघा, जतीन हुशार झाला, त्याच्यापेक्षा ढ केतन, त्याच्यापेक्षा ढ विवेक. समीर विवेकपेक्षा हुशार आहे. बघा, आता आणखीन एक समीर आला जो विवेकपेक्षा हुशार आहे म्हणजे सगळ्यात शेवटी जो मठ्ठ आहे त्याच्यापेक्षा हुशार आहे विवेक. पण जतीनपेक्षा मठ्ठ म्हणजे जतीनपेक्षा कमी आहे तो आणि विवेकपेक्षा जास्त आहे म्हणजे थोडक्यात विवेकपेक्षा हुशार आहे. या ठिकाणी आहे समीर. मित्रांनो, हा समीर विवेकपेक्षा हुशार म्हणजे विवेकच्या वर आहे तो आणि जतीनपेक्षा मठ्ठ आहे. म्हणजे बघा, आता आपल्याला प्रश्न विचारलाय तर सर्वात हुशार कोण आहे? मित्रांनो, सर्वात हुशार आहे जतीन. मग त्याच्यापेक्षा मठ्ठ येईल केतन किंवा समीर आणि सर्वात मठ्ठ आहे विवेक. सर्वात हुशार आहे जतीन. विद्यार्थी मित्रांनो, 56व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जतीन. प्रश्न नंबर 57, पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. मित्रांनो, संख्या मालिका दिलेली आहे आपल्याला 3, 6, 9, 13 आणि 18. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या आहेत 3च्या पाड्यातील संख्या. 3 1 3, 3 2 6, 3 3 9. मग आता 3 चौक 12, 3 5 15, 3 6 18. मित्रांनो, 18 3च्या पाड्यात आहे, 9 आहे, 6 आहे आणि 3 पण आहे. पण 13 ही संख्या 3च्या पाढ्यात नाही किंवा 3च्या पटीत नाही. म्हणून 57व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 13. मित्रांनो, हे चुकीचं पद आहे. प्रश्न नंबर 58, सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? मित्रांनो, प्रत्येक भागाला आपण 1 नंबर देणार. 1 2 3 4 5 आणि 6. मित्रांनो, आता आपण चौकोन ठरवणार. 1 अधिक 2 हा एक चौकोन आहे. त्यानंतर नुसता 2 हा एक चौकोन आहे. त्यानंतर 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. मित्रांनो, 2 3 4 आणि 5ला एकत्र केलं तर एक चौकोन तयार होईल. त्यानंतर नुसता 5 हा एक चौकोन आहे. त्यानंतर 5 अधिक 6 दोघांना एकत्र केलं तर हा सुद्धा एक चौकोन तयार होईल म्हणजे 1 2 3 4 आणि 5. एकूण 5 चौकोन आहेत. मित्रांनो, या आकृतीमध्ये एकूण 5 चौकोन आहेत. म्हणून 58व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5. प्रश्न नंबर 59, खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. मित्रांनो, आरशातील प्रतिमा शोधायची. प्रश्न आकृती बघा या ठिकाणी आणि उत्तर आकृत्या आहेत पर्याय क्रमांक 1 2 3 आणि 4. आरशातील प्रतिमेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे जाते, खालची बाजू खालीच आणि वरची बाजू वर राहते. मग आता ही प्रश्न आकृती आहे. प्रश्न आकृतीमध्ये मित्रांनो, खाली जो भरलेला चौकोन दिसतोय तो आहे डावीकडं, तो जाणार उजवीकडं. मग खालच्या बाजूला उजवीकडं भरलेला चौकोन आहे. अशा 2च आकृती आहे पर्याय क्रमांक 1 आणि 2. म्हणजे मित्रांनो, 3 आणि 4 हे उत्तर आपलं येणार नाही. बघा, आता के जो आहे, बघा केची जी डावी बाजू आहे म्हणजे सरळ रेषा ती डावीकडं आहे, ती उजवीकडं जाणार. मग केची सरळ रेषा डावीकडची उजवीकडं पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 ही आहे आरशातील प्रतिमा. 59व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, पुन्हा सांगतो, आरशातील प्रतिमेमध्ये वरची बाजू वरच राहते, खालची बाजू खाली राहते. फक्त डावीकडची बाजू उजवीकडे जाते आणि उजवीकडची बाजू डावीकडे जाते. 59व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 60, इंग्रजी अक्षरमाला. मित्रांनो, इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे ए पासून वाय पर्यंत. प्रश्न आहे, वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून 10व्या क्रमांकावर कोणते अक्षर आहे? मित्रांनो, डावीकडून आपल्या जो डावा हात आहे बघा, त्या डावीकडनं 10व्या क्रमांकावर कोणतं अक्षर आहे? आता डावीकडनं म्हणजे ए पासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. मित्रांनो, डावीकडून 10व्या क्रमांकावर जे हे अक्षर आहे. म्हणून 60व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जे. मित्रांनो, डावीकडनं म्हणजे ए आणि उजवीकडनं म्हणजे वाय.
मग 10व्या क्रमांकावर आहे जे अक्षर, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 61. प्रश्न 61 व 62 साठी सूचना. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधा. मित्रांनो, गटाशी जुळणारं पद आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. प्रश्न नंबर 61. पोपट, चिमणी आणि कबूतर. पर्याय आहेत कावळा, गाय, जिराफ, सिंह. मित्रांनो, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कावळा. पोपट, चिमणी, कबूतर आणि कावळा मित्रांनो हे पक्षी आहेत. गाय, जिराफ, सिंह हे प्राणी आहेत, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 62. मित्रांनो, आपण बघू शकतो आपल्याला शोधायचं आहे गटाशी जुळणारं पद. आता चौकोन आहे, चौकोनात 3 रेषा, त्यानंतर आहे वर्तुळ, वर्तुळात 3 रेषा, त्रिकोण, त्रिकोणात 3 रेषा. मग मित्रांनो, उत्तर आकृत्यांमध्ये आकृती अशी असली पाहिजे की ज्यामध्ये 3 रेषा असल्या पाहिजे. मग मित्रांनो, 1 2 3 4 पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 आहे चौकोन, आणि चौकोनात 3 रेषा आहे. कारण की पर्याय क्रमांक 1 मध्ये 4 रेषा, 2 मध्ये 4 रेषा आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये 5 रेषा आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कारण की आपल्याला एक बाहेर कुठली पण आकृती चालेल, पण त्या आतमध्ये 3 रेषा असल्या पाहिजे, म्हणून गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 63. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती संख्या येईल? मित्रांनो, संख्या मालिका आहे 3, 4, 6, प्रश्नचिन्ह 13 आणि 18. मग आता पर्यायातली कोणती संख्या प्रश्नचिन्हाच्या जागी असेल? तर बघा, 3 आणि 4 मध्ये आहे 1चा फरक, 4 आणि 6 मध्ये आहे 2चा फरक. मग मित्रांनो, पुढे 3चा फरक असला पाहिजे. मग 6 आणि किती? 6 आणि 3 9 होतात, म्हणजे पुढे मित्रांनो 3चा फरक म्हणजे पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी असली पाहिजे 9 ही संख्या. मग पुढच्या 9 आणि 13 मध्ये 4चा फरक येतो का? तर हो, येतो. 13 आणि 18 मध्ये 5चा फरक येतो का? तर येतो. म्हणजे मित्रांनो, प्रश्नचिन्हाच्या जागी असेल 9 ही संख्या, म्हणून 63व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 9. प्रश्न नंबर 64. इरफान उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, तर त्याच्या डाव्या हाताच्या विरुद्ध बाजूला कोणती दिशा असेल? बघा मित्रांनो, दिशा या पद्धतीने लिहिल्या जातात. आता उत्तर दिशा, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. बघा, इरफानचं तोंड उत्तरेकडे आहे. इरफान उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, त्याच्या डाव्या हाताच्या विरुद्ध. मित्रांनो, उत्तरेकडे तोंड केल्यानंतर उजव्या बाजूची दिशा असते पूर्व आणि डाव्या बाजूची दिशा असते पश्चिम. मग उत्तरेकडे तोंड केल्यानंतर डाव्या बाजूची दिशा आहे पश्चिम. डाव्या हाताच्या विरुद्ध दिशा म्हणजे डाव्या हाताला आहे पश्चिम दिशा, आणि पश्चिम दिशेच्या विरुद्ध दिशा कोणती आहे? तर पूर्व दिशा. म्हणून 64व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पूर्व. प्रश्न नंबर 65. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. प्रश्न आकृती, विद्यार्थी मित्रांनो, ही आहे प्रश्न आकृती, आणि या प्रश्न आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब कसं असेल ते आपल्याला उत्तर आकृतीमधून शोधायचे. आता पाण्यातील प्रतिबिंबामध्ये किंवा जलप्रतिबिंबामध्ये विद्यार्थी मित्रांनो, डावी बाजू डावीकडेच असते, उजवी बाजू उजवीकडेच असते. फक्त वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर जाते. बघा, वरची बाजू खाली, खालची बाजू वर, डावी बाजू डावीकडेच, उजवी बाजू उजवीकडं. मग आता प्रश्न आकृतीमध्ये मित्रांनो, डाव्या बाजूला वरून खाली येणारा जो बाण आहे तो डाव्या बाजूलाच असेल, फक्त खालून वर जाताना दिसेल तो. बघा, प्रश्न आकृतीमध्ये डाव्या बाजूचा म्हणजे हा जो बाण दिसतोय आपल्याला, हा बाण वरून खाली आहे, तो डाव्या बाजूलाच असेल, फक्त खालून वर जाईल. मग असं आपल्याला कुठं दिसतंय? खालून वर जाणारा डावीकडे असणारा बाण मित्रांनो, तो फक्त पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे. मग हेच आहे आपलं उत्तर, पर्याय क्रमांक 2. आणि बघा, उजव्या बाजूला जो खालून वर जाणारा बाण आहे तो उजव्या बाजूलाच वरून खाली येणारा, मग उजव्या बाजूलाच वरून खाली येणारा बाण आहे का? तर आहे. म्हणून 65व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, प्रश्न आकृतीचं पर्याय क्रमांक 2 हे आहे जलप्रतिबिंब किंवा पाण्यातील प्रतिबिंब. प्रश्न नंबर 66. खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायातून शोधा. मित्रांनो, चिन्ह मालिका आहे. आता पहिलं जे पद आहे त्या पहिल्या पदामध्ये एक आहे
स्वास्तिक आणि त्यानंतर एक आहे हॅशटॅग. मित्रांनो याला आपण हॅशटॅग असं म्हणतो. स्वास्तिक एक हॅशटॅग, त्यानंतर 2 स्वास्तिक एक हॅशटॅग. म्हणजे काय झालं, या ठिकाणी एक स्वास्तिक वाढलं, पुढच्या पदामध्ये काय झालं मित्रांनो, 2 स्वास्तिक आणि 2 हॅशटॅग. म्हणजे बघा यामध्ये फक्त एक हॅशटॅग वाढला, या ठिकाणी एक स्वास्तिक वाढलं, त्यानंतर पुढच्या पदामध्ये एक हॅशटॅग वाढलं. मग आता पुन्हा आणखीन काय होईल, हे जे तिसरं पद आहे ते पुढे कंटिन्यू असेल, फक्त त्यामध्ये पुन्हा एक स्वास्तिक वाढलेला असेल. म्हणजे 3 स्वास्तिक आणि 2 हॅशटॅग. मित्रांनो 3 स्वास्तिक आणि 2 हॅशटॅग आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून 66व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 67. सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करावं. दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. मित्रांनो ही वेन आकृती आहे, म्हणजे एकमेकात गुंतलेली आकृती. बघा प्रश्न आहे, फक्त त्रिकोण व वर्तुळात सामायिक असणारा अंक कोणता. मित्रांनो आपल्याला एक चौकोन दिसतोय, एक वर्तुळ आहे आणि एक त्रिकोण आहे. काही संख्या वर्तुळात आहे, काही संख्या त्रिकोणात आहे, काही संख्या चौकोनात आहे. बघा एकमेकांमध्ये अशा गुंतलेल्या संख्या आहेत. आपल्याला प्रश्न विचारलाय फक्त त्रिकोण व वर्तुळात. बघा फक्त त्रिकोण, बघा हा त्रिकोण आहे आणि वर्तुळ, फक्त त्रिकोणात आणि वर्तुळात सामायिक असणारा अंक, म्हणजे जो अंक त्रिकोणात पण आहे आणि वर्तुळात पण आहे. मित्रांनो 7 हा अंक त्रिकोणात पण आहे आणि वर्तुळात पण आहे. म्हणून 67व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7. प्रश्न 68 व 69 साठी सूचना. खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. मित्रांनो पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदामध्ये संबंध आहे. मग आता कात्री, प्रश्न नंबर 68 आहे, कात्री पुढे आहे कापणे, त्यानंतर सुई आणि प्रश्नचिन्ह. मग सुई काय, कात्री कापण्याचं काम करते, सुई काय करते, दोरा, किसणे, शिवणे आणि गाळणे. मित्रांनो कात्री कापण्याचं काम करते, सुई शिवण्याचं काम करते. म्हणून 68व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिवणे. त्यानंतर बघा प्रश्न नंबर 69 आहे. 8 3 म्हणजे 83 पुढे 24 म्हटलंय, त्यानंतर 59 आहे प्रश्नचिन्ह आहे. मित्रांनो 83चा आणि 24चा जो संबंध आहे तसाच संबंध 59 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येमध्ये आहे. मग आता 83चे 24 कसे झाले मित्रांनो, तर 8 गुणिले 3 8 त्रिक 24. मग त्याच पद्धतीनं 5 गुणिले 9 5 9 45. म्हणजे 69व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 45. प्रश्न नंबर 70. खालील प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून शोधा. मित्रांनो प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत हुबेहूब सेम टू सेम दिसणारी आकृती आपल्याला उत्तर आकृत्यामधून शोधायची. आता प्रश्न आकृती जर आपण नीट बघितली आणि उत्तर आकृत्यांकडे जर गेलो तर पर्याय क्रमांक 1 मध्ये मित्रांनो प्रश्न आकृती जे तोंड आहे ते त्रिकोणात वरच्या भागात आहे. मग आता पर्याय क्रमांक 1 मध्ये ते तोंड खाली आलंय, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो आकृतीचे जे हात दिसत आहेत प्रश्न आकृतीच्या विरुद्ध दिशेला दिसत आहेत, म्हणजे प्रश्न आकृतीमध्ये हात वरच्या बाजूला आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये हे हात खाली आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा उत्तर येणार नाही. मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी त्रिकोणामध्ये वरच्या बाजूला चौकोन आहे आणि या ठिकाणी त्रिकोणामध्ये वरच्या बाजूला मित्रांनो वर्तुळ दिलाय, म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा येणार नाही. मित्रांनो प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 2 या हुबेहूब तंतोतंत सेम टू सेम दिसणाऱ्या आकृत्या आहेत, म्हणजे जशी प्रश्न आकृती आहे तशीच आकृती पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणून 70व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 71. एका सांकेतिक भाषेत 82 = 6 70 = 7 51 = 4 असे लिहितात, तर त्याच भाषेत 94 ही संख्या कशी लिहाल. विद्यार्थी मित्रांनो 82 = 6 70 = 7 51 = 4. तर आपल्याला विचारलंय 94 ही संख्या कशी लिहाल. 94 बरोबर प्रश्नचिन्ह. मित्रांनो तुम्हाला उत्तर समजलेलं असेल. 8 मधून 2 गेले 6 राहिले,
7तून 0 गेला 7 राहिले, 5तून 1 गेला 4 राहिले, मग 9तून 4 गेले बाकी राहिली 5. म्हणून बघा मित्रांनो 94 ही संख्या 5 अशी लिहिणार, म्हणून 71व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5. प्रश्न नंबर 72. रहमानचे वय 31 वर्षे आहे व त्याच्या आईचे वय 61 वर्षे आहे, तर दोघांच्या वयातील फरक किती? मित्रांनो वयातील फरक विचारला, फरक विचारल्यावर आपण वजाबाकी करणार. आईचं वय आहे 61 वर्ष आणि रहमानचं वय आहे 31 वर्ष. दोघांची वजाबाकी, 1तून 1 गेला 0, 6तून 3 गेले 3. मित्रांनो दोघांच्या वयातील फरक 30 वर्ष आहे, म्हणून 72व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 30 वर्षे. प्रश्न नंबर 73. तुम्ही बागेत मोगऱ्याची सुंदर फुले पाहिली तर तुम्ही काय कराल? मित्रांनो बागेत आपण मोगऱ्याची फुले पाहिल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? आपली कोणती कृती योग्य असेल? बघा पर्याय क्रमांक 1 आहे सर्व फुले तोडणार, पर्याय क्रमांक 2 झाडाची सर्व पाने तोडणार, पर्याय क्रमांक 3 झाड उपटून घरी घेऊन जाणार आणि पर्याय क्रमांक 4 फुले तशीच झाडावर ठेवणार. विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. ही कृती आपली सर्वात योग्य आहे, कारण की फुले झाडावर शोभून दिसतात, बागेतली फुलं आहे, मग ती फुले तोडण्याचा आपल्याला कुठलाच अधिकार नाही आहे. ती बागेतील फुले मित्रांनो बागेलाच शोभून दिसतात, मग ती फुलं आपण तोडायची नाही, त्याची पानं पण तोडायची नाही आणि झाड उपटून घरी घेऊन जाणार ही तर खूपच न आवडणारी कृती आहे. मित्रांनो आपली कृती फुले तशी झाडावर ठेवणार ही योग्य आहे, म्हणून 73व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 74. एका सांकेतिक भाषेत कमळ बरोबर 365, गजर बरोबर 247 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत मगर हा शब्द कसा लिहाल? विद्यार्थी मित्रांनो कमळ हा शब्द 365 असा लिहितात. त्यानंतर गजर हा शब्द 247 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत मगर हा शब्द कसा लिहिणार? मित्रांनो क साठी 3, म साठी 6, ळ साठी 5, ग साठी 2, ज साठी 4 आणि र साठी 7. मग आता म साठी मित्रांनो या ठिकाणी 6 आहे, बघा मच्या खाली 6, ग साठी आहे 2 आणि त्यानंतर र आहे, र साठी मित्रांनो आहे 7, म्हणजे 627. मगर हा शब्द आपण 627 असा लिहिणार, मग हा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, म्हणून 74व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 627. प्रश्न नंबर 75. एका बागेत एकूण 17 झाडे रांगेत आहेत, त्या झाडांच्या मध्यभागी आंब्याचे झाड आहे, तर आंब्याच्या झाडाचा क्रमांक कितवा असेल? मित्रांनो बागेत एकूण 17 झाडे रांगेत आहेत, म्हणजे एका रांगेत 17 झाडे आहेत, त्या झाडांच्या मध्यभागी आंब्याचं झाड आहे, तर आंब्याच्या झाडाचा कितवा नंबर असेल, किती क्रमांक असेल? तर मित्रांनो हा प्रश्न सोडवताना आपण अशा पद्धतीनं सोडू शकतो. एकूण झाडे आहेत 17, त्याला आपण 2ने भाग देणार, मग बे 8 16, बघा 17तून 16 गेली बाकी उरली 1. मित्रांनो भागाकार आला 8 आणि त्या 8 मध्ये जर आपण 1 मिळवला तर उत्तर येणार 9. म्हणजे मित्रांनो त्या आंब्याच्या झाडाचा क्रमांक असेल 9वा. म्हणजे आपण या ठिकाणी असं बघू शकतो, तर या ठिकाणी इकडून 8 झाडे आहे, इकडून 8 झाडे आहे आणि मध्ये 9व्या क्रमांकावर जे झाड आहे ते मित्रांनो आंब्याचं झाड आहे. बघा 8 आणि 8 16 आणि हे 9व्या नंबरचं एक झाड म्हणजे 17व्या नंबरचं, म्हणजे उत्तर आहे 9वा क्रमांक, म्हणून 75व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9वा. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी इयत्ता 2 विषय बुद्धिमत्ता मंथन परीक्षा आहे, त्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचा विचार आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न नंबर 51 ते 75 या प्रश्नांचा विचार आपण या व्हिडिओमध्ये केला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.